पद्मशाली पंच कमिटी ज्ञाती समाज अहिल्यानगरच्या वतीने पद्मशाली समाजातील सर्व वकिलांना एकत्रित करून मोफत कायदेविषयक सहाय्य व समुपदेशन केंद्र सुरू। पद्मशाली पंच कमिटी ज्ञाती समाज अहिल्यानगरच्या वतीने पद्मशाली समाजातील सर्व वकिलांना एकत्रित करून मोफत कायदेविषयक सहाय्य व समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप व माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, देवस्थानचे अध्यक्ष गणेश विद्ये, ज्येष्ठ सदस्य कुमार आडेप, शरद मडूर, गिरीश चिट्टा, धनंजय येनगुपटला, ज्ञानेश्वर मंगलारम, महेंद्र बिज्जासह समाजातील नागरिक व पंचकमिटीचे पदाधिकारी व विश्वस्त मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते श्री मार्कंडे महामुनीचे पूजन करून समुपदेशन केंद्राचे बोर्डाचे अनावरण करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले, पद्मशाली समाज अहिल्यानगरमध्ये मोठ्या प्रमाणात आहे व प्रामाणिक समाज म्हणून ओळख आहे। समाजाने समाजातील सर्व वकिलांना एकत्रित करून मोफत कायदेविषयक सहाय्य व समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद आहे व आज काळाची गरज आहे। वैद्यकीय खर्च जसे पेलवत नाही तसे कोर्टाचा खर्चही न पेलवणारा झाला आहे। यासाठी समाजातील वकिलांनी जो निर्णय घेतला तो अभिमानास्पद असून इतर समाजानेही अशा प्रकारे मोफत समुपदेशन केंद्र सुरू करावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले। यावेळी बोलताना धनंजय जाधव म्हणाले, पद्मशाली समाज नेहमीच जाधव कुटुंबाचे मागे उभे राहिला आहे। हा मोठा इतिहास आहे। समाजासाठी मी जो हॉल उपलब्ध करून दिला तो एक खरीच्या वाट्याप्रमाणे मदत आहे। मी समाजाचे ऋण कधीच फेडू शकणार नाही। यापुढेही समाज माझ्या मागे पूर्वीप्रमाणेच उभे राहावे असे आवाहन केले। यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी समाजातील सर्व वकिलांना एकत्रित करून मोफत कायदेविषयक सहाय्य व समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा निर्णय आम्ही सर्व विश्वस्तांनी एकत्र येऊन घेतला असून याचा फायदा समाजातील सर्वच घटकांसाठी होणार असून यापुढेही आम्ही विश्वस्त मंडळ समाजाच्या विकासासाठी व प्रत्येक घटकांसाठी समजोपयोगी कार्य करण्याचा प्रयत्न राहील असे सांगितले। पद्मशाली पंच कमिटी ज्ञाती समाज या वतीनं समाजाच्या वतीनं एक समुपदेशन व मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन आज तोफखाना परिसरामध्ये संपन्न झालेले आहे। या संपूर्ण समिती करता पुढाकार घेणारे सन्मान्य विद्यासाहेब असतील किंवा बोज्जा साहेब असतील व समाजातील सर्व कमिटी आहे, अनेक मान्यवर याच्यामध्ये सहभागी आहेत आणि उद्देश एवढाच आहे की समाजातले जे काही छोटे मोठे वादविवाद असतात, अंतर्गत कौटुंबिक वादविवाद असतील, याच्याकरता एक वकिलांची कमिटी ही तयार करण्यात आली की ज्याच्यातनं ही वकिलांची कमिटी अत्यंत त्या कुटुंबाकरता प्रामाणिकपणे काम करेल, वाद मिटवण्याचा प्रयत्न करेल आणि ज्याच्यातनं समाजाची प्रगती होण्यामध्ये चांगल्या प्रकारचं मदत ही होणार आहे। आणि म्हणून या अशा प्रकारचा उपक्रम एक चांगल्या पद्धतीने समाजाने आज पुढाकार घेतलाय। निश्चित रूपाने त्यांचं मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आज कुठेतरी चांगली दिशा देण्याचा जो प्रयत्न केला आता इतर समाजाने देखील त्याचा बोध घ्यावा आणि एक चांगल्या प्रकारे जर निश्चित अशा कमिटीच्या माध्यमातून जर सगळी सोडवणूक झाली तर समाजाची चांगली प्रगती त्या कुटुंबामध्ये देखील झाली आपल्याला पाहायला मिळणार आहे। मनापासून संपूर्ण त्यांच्या कार्यकर्ता हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। आपले सर्वांचे आधारस्तंभ आमदार संग्राम भैया जगताप आजच्या या पद्मशाली पंच कमिटी ज्ञाती समाज जो उपक्रम या ठिकाणी हाती घेतलाय तो हाती घेण्यामध्ये जे सर्व समाज बांधव आणि जे सर्व पदाधिकारी ज्यांनी हा उपक्रम पुढे घेतला, सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे गणेशजी विद्या असतील, नाना बोज्जा असतील आणि त्यांना मदत करणारे असंख्य समाज बांधव आणि पदाधिकारी असतील, यांचं खरं म्हणजे मनापासून आभार मानलं पाहिजे। मी या पलीकडे जाऊन या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण ज्यावेळेस आम्ही समाजामध्ये काम करत असताना, राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना खरं म्हणजे प्रत्येक समाजाने पद्मशाली समाजाचं आदर्श ठेवला पाहिजे डोळ्यासमोर की आज लोक पाहतात की अशा अडीअडचणी सोडण्यासाठी स्वतःहून पुढे येणारा जर कुठला समाज असेल तो पद्मशाली समाज आहे। म्हणून मी या ठिकाणी आव्हान करतो की इतर समाजाने सुद्धा याचं अनुकरण केलं पाहिजे आणि समाजामध्ये होणारे वाद असतील किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर त्याला वाद म्हणता नाही येणार, परंतु कौटुंबिक मतभेद असतील, कारण वाद हे दोन ह्याच्यामध्ये होत असतात, कुटुंबामध्ये मतभेद होत असतात। ते मतभेद दूर करण्यासाठी जो
म्हणजे ज्या पद्धतीनं हा प्रयोग करण्यात येत आहे तो खरं म्हणजे एकदम कौतुकास्पद आहे. आणि आपण ज्यावेळेस कुठलाही विषय घेतो त्यावेळेस खरं म्हणजे जर अशा प्रकारे सगळे लोक एकत्र येऊन त्यामध्ये कायदेशीर लोकही पुढे आले, मग शिवसूल भाऊसाहेब असतील, हेनगंदूल भाऊसाहेब सगळेच जण जे असतील त्यांचं खरं म्हणजे मनापासून मी आभार मानतो. आणि भैयांना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की भैया, आमचं जे जाधव कुटुंब आहे म्हणजे आत्ता जरी माझं कौतुक केलं असेल किंवा मी माझ्या माध्यमातून उपलब्ध झालो, परंतु हे मी माझं समाजाप्रती असणारं म्हणजे गेल्या 50-60 वर्षापासून आमच्या जाधव कुटुंबाला जर साथ दिली असेल तर ती पद्मशाली समाजाने दिली. आणि मी या ठिकाणी सांगायला मागे पुढं होणार नाही की या समाजामुळेच खरं म्हणजे आमच्या कुटुंबाला जो मान मिळालेला आहे तो खरं म्हणजे समाजामुळेच मिळालेला आहे. त्यातून एक चांगला उपक्रम विद्यासाहेब आणि बोज्जा साहेबांनी केला आणि त्याला साथ देणारे जे सर्वजण आहेत त्या सर्वांचे पण मी मनापासून आभार मानतो. आणि मला या कार्यक्रमाला येण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो. विषय म्हणजे कौटुंबिक वाद. आणि हा वाद पूर्वी आपल्या समाजातील काही पंच लोक एकत्र बसून मिटवत होते, परंतु मध्यंतरी पंच लोकांची आपण कमिटी बरखास्त केली आणि त्यानंतर सुद्धा अनेक ज्येष्ठ मंडळी या गोष्टी सोडत होत्या, परंतु अनेक अडचणी कायदेशीर येत होत्या. त्यासाठी मध्यंतरी एक 6 महिन्यापूर्वी समाजातील सर्व वकील लोकांची आपण बैठक घेऊन त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला असता त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही सुद्धा समाजाला काहीतरी देणं लागतोय, तर आम्ही नक्कीच जर तुम्ही आम्हाला जर एखादं व्यासपीठ दिलं, एखादं कार्यालय दिलं तर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी समाजातल्या या अडीअडचणी आम्ही सोडू. आणि विशेष म्हणजे आम्ही मोफत त्यांना सल्ला देऊ. आणि जर कोर्टामध्ये जर काही प्रकरण दाखल करायचं असेल तर जर बाहेर जी फी असेल त्याच्यापेक्षा आम्ही 25% फी आकारून समाजाला एक देणं लागतो या उद्देशाने आम्ही मदत करू, असं प्रस्ताव त्यांनी मान्य केला. म्हणून आपण आज या ठिकाणी धनंजय जाधव यांनी आपल्याला हे हॉल उपलब्ध करून दिला. आणि या हॉलमध्ये यापुढं समाजातल्या जे काही अडचणी असतील तर आपले वकील मंडळाचे जे आपण त्रिसदस्यीय समिती या ठिकाणी नेमलेली आहे, व्यंकटेश सिरसूल असतील, सुजाता बोडके आणि दीपक मच्छा यांच्या अंडर बाकीच्या सदस्य वकील लोक असतील. प्रत्येक वर्षी ही कमिटी बदलेल आणि आपल्या समाजातील कौटुंबिक ज्या काही वाद असतील तर या वाद या ठिकाणी सोडवले जातील. तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा उपस्थित सर्वांना आवाहन करतो की जर आपल्याला जर अशा काही अडचणी असतील तर आपण नक्कीच या कमिटीला संपर्क करावा, जेणेकरून त्यांना आपल्याला या वादातून त्यांचे वाद निराकरण करण्यात येईल. तर एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. समुपदेशन केंद्राचे त्रिसदस्य कमिटी ॲडव्होकेट सिरसूल, ॲडव्होकेट बोडके मॅडम व ॲडव्होकेट मच्चा तसेच इतर सदस्य ॲडव्होकेट राजू गाली, ॲडव्होकेट येनगंदुल, ॲडव्होकेट जेटला, कमिटीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट पांडुरंग बल्लाळ आदी वकील मंडळींनी आठवड्याच्या प्रत्येक शनिवार व रविवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत हे केंद्र सुरू असेल याचा लाभ समाजाने घ्यावा असे आवाहन केंद्राचे वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सिरसूल यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत विनोद बोगा यांनी केले तर आभार रवी दंडी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वस्त मंडळ तिरमलेश पासकंटी, अंबादास गोटीपामुल, पुरुषोत्तम सब्बन, प्रणित अन्मल, सागर सब्बन, राजेंद्र बोगा, पुरुषोत्तम बुरा, विलास दिकोंडा, श्रीनिवास वंगारी, अमित बिल्ला, अमोल गाजेंगी, दत्तात्रय जोग, अभिजित चिप्पा, विनोद म्याना, शंकर जिंदम, चेतन अर्कल, हरिभाऊ येलदंडी, शंकरराव बत्तीन, राजेंद्र बिज्जा आदींनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर. ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते. शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाईपलाईन रोड, अहमदनगर.